उत्तर आपल्याला मिळेल। मॅचला होते सुरुवात। गेम ऑनचा इशारा अंपायरचा। दोन्ही संघांना देवा भरपूर सारा शुभेच्छा। विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहिलाच बॉल अपील झाली। शॉर्टकट मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतो। फिल्डर तिथे पोहोचले जातात। एकदम मात्र भरपूर वेगानं कंप्लीट केली। लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आपल्याला पाहायला मिळते। दोन विजेते संघ एकमेकांच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतात। पहिल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या संघाने विजय मिळवला मैत्री 11 दिघाटीच्या विरोधामध्ये कर्जवाई क्रिकेट संघ करंजाडे आणि त्यांच्या विरोधामध्ये ज्यांनी करंजा संघाला परास्त केलं ते अर्थातच विघ्नेश्वर सारडे। या दोन संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळते। द्वितीय फेरीतील पहिला सामना ऑन साइडला खेळलाय। मिस टायमिंग आहे बॉल अबे मध्ये। स्क्वेअर लेगचे फिल्डर कॅच कंप्लीट। पहिला धक्का लागतोय एक या आकड्यावरती। शून्य धाबा बनवल्या खरं तर बॅटर सोपान आणि तो मात्र होतोय एक या धाबा संख्येवरती बाद। पहिल्या धाबा संख्येवरती लागणारा धक्का पहिला। क्या बात है, अप्रतिम अप्रतिम संगीत। शेतकरी कामगार पक्ष भेंडकर तथा जनमान क्रिकेट संघ भेंडकर आयोजित नामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। एकच वादा प्रीतम दादा मात्र चषक 2025 तिसरी रात्र स्पर्धेची आणि साईप्रीत लाईव्ह या वाहिनी सोबत ऑनलाईन आमच्या समावेश जेवढे प्रेक्षक जोडले जातात त्या सर्वांचं मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली मनपूर्वक स्वागत करतोय। क्रिकेटच्या या सुवर्ण नगरीमध्ये अप्रतिम क्रीडांगण, आउटफील्ड फार सुंदर या क्रीडांगणाची तुम्हाला पाहायला मिळेल। चला बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सनी षटक क्रमांक पहिला हाताळतोय। 3 षटकांचा करतोय सामना आपण पाहतो आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग टीमचा। ऑन साइडला कॅच होता वॉड बॉल बीट केले पूर्णपणे बॅटरला। स्विंग अँड मिस ऍक्शन रिप्ले आपण पाहतो। ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता पण स्टंप लाईन वरती बॉल आपल्याला पाहायला मिळाला। यष्ट्यांचा भेद घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला पण अगदी यष्ट्यांवरून बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। शेतकरी कामगार पक्ष खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कामगारांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष पण मैदानाच्या आतमध्ये लढवय्या वृत्ती दाखवतोय। गोलंदाज लढतोय आणि त्यानं विकेट मिळवली आणखीन एक, यापूर्वी कॅच आउटच्या स्वरूपात आणि आता क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त ठोकडीजे। धावा संख्या आपण पाहिली तर धावा फलकावरती आमचे स्कोर मित्र खऱ्या अर्थानं मंथन पाटील आम्हाला कळवतात धावा झाले तर फक्त आणि फक्त 1 आणि विकेट गमावले ते 2 आणि ती एक धाव आली ती देखील लेग बायच्या स्वरूपात। त्यामुळे एका तरी फलंदाजांचं खातं अजून ओपन होणं बाकी आहे। 4 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतो। एक आघाडीला गेले होते जय पाटील, त्यानंतर सोपान, त्यानंतर आर्यन रोशन। एक काही फलंदाजाला अद्याप खातं उघडता आलं नाहीये। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पुढचा बॉल ऑन साइड लढवा बॅटने लॉफ करायचा होता, संपर्क होत नाहीये। थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळेल। डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दिबा पाटलांचं नाव, कारण खऱ्या अर्थानं दिबा पाटील हे फक्त नाव नाही, हा एक विश्वास आहे, हा प्रेरणा आहे, जनतेच्या हृदयातील अटळ स्थान आहे। संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे दिबा पाटील। बॉल अबे मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत। वन मोर कॅच सक्सेसफुली टेकन बाय फिल्डर प्रतीक। तिथे प्रतीक उपस्थित होते। अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळालाय। षटक क्रमांक पहिलं
एकही धाव खर्च केली नाही, एक आली ते लेग बायची होती. त्यामुळे हे मेडन षटक आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर विकेट संपादित केले ते 3, म्हणजे ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करत असताना मेडन षटक हाताळण्याचा कारनामा केला तो गोलंदाज सनीनं. ऑफिशियल कॅमेरामॅनला विनंती आहे, सनीला आपण टिपायचं आणि सनी बॉल हातात घ्यायचा आहे आणि प्रेक्षकांना दाखवायचंय की पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय तर मेडन षटक त्यानं हाताळलंय. नामांकित क्रीडा समालोचक दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल, हा डॉट बॉल असेल. फार चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या प्रकारे गोलंदाजी आपण पाहतोय पूर्णपणे फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेढ्या घातल्यात. फुल स्टॉप, पूर्ण विराम लावला धावांच्या गतीवरती. फ्लाइट दिली होती, पुढ्यात होता ज्युसिया पॉली. फिल्डर तिथे कॅच ड्रॉप करतायत. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, हा समीकरण आम्ही नेहमीच सांगत असतो. गत वर्षी तुम्ही पाहिलं असेल, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये जो पोस्टर बॉय होता, ठाण्याचा वंडर बॉय, महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा बाईक सम्राट केतन मात्रे साबेच्या विरुद्ध 4 वर कॅच ड्रॉप झाली होती आणि 70 धावा त्यानं कुठून काढल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 वर जेल ड्रॉप झाला होता. रोहित शर्माचा तिसारा परेराकडून 264 धावांची अजरामर खेळी त्याने साकारली. त्यामुळे सुटलेल्या कॅचेस या नेहमीच महागड्या ठरतात. पण आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जीवनदान मिळालंय. खरतर बलिदान मास सुरू आहे, धर्मवीर बलिदान मास. ज्या दिवसाला खऱ्या अर्थानं धर्मवीर शंभूराजांना खर तर औरंग्यानं पकडलं, त्या दिवसापासून तर त्यांच्या अंतिम श्वासापर्यंतच्या त्या कालावधीस बलिदान मास संबोधलं जातं. हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे बलिदान मास पाळणं. दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती, ही चर्चा मी करेन. पण यापूर्वी जे काही घडलं मैदानाच्या आतमध्ये ते पूर्णपणे बॅटिंग टीमच्या विरोधात होतं. दोन्ही फलंदाज एका एंड वरती आले, एकाला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना जर आपण पाहिलं तर करण साठे संघ पूर्णपणे अडचणीत सापडलेला तुम्हाला पाहायला मिळेल. जितक्या धावा तितके विकेट. ट्रेंट बोल्टची आठवण होते जेव्हा असं स्कोरबोर्ड आपण पाहतो, कारण त्या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे की क्रिकेटच्या स्कोरबोर्डला फुटबॉल मध्ये कन्व्हर्ट करण्याची. सध्या जर प्रेक्षकांनी पाहिलं स्क्रीनवर तर तेच आपल्याला पाहायला मिळतंय. 4 धावा आणि 4 विकेट हे समीकरण सध्या आपल्याला स्कोरबोर्डचं पाहायला मिळेल. मी चर्चा करत होतो की बलिदान मास 5 धाबा आहेत, माफ करा. थोडी करेक्शन ऑनलाईन स्कोर आमचे करतायत. बॉल हवे मध्ये पुन्हा एकदा खेळलाय, चेंडू मुक्त संचार करतोय आणि अखेर ज्या फटक्याची वाट पाहिली जात होती, करंजाडेकरांना दिलासा देणारा हा चौकार आलाय. धर्मवीर बलिदान मास सर्वांचं खरतर हिंदूंचं पाळणे आद्य कर्तव्य आहे. आज खरतर फार उशीर झाला, पण उद्या पुन्हा जेव्हा सुरुवातीच्या सत्रात खरतर उमंग आपण जॉईन होऊ तेव्हा या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करू. कारण आताच्या नवीन जनरेशनला कपाळावर टिक्का लावण्याची खरतर लाज वाटते. त्यांना असं वाटतं की ते आमच्या फॅशन मध्ये बसत नाही. पण कपाळावरती गंध राहावा यासाठी औरंग्यानं केलेले 40 दिवस माझ्या राजाचं हाल ते राजानं सोसलेत. छावा चित्रपट जर पाहिला ना
बघा, मला कोणत्याही डायरेक्टर किंवा प्रोड्युसर कडून पैसे मिळत नाही आणि मी कोणत्याही चित्रपटाचं प्रमोशन करत नाही, पण छावा चित्रपट जर तुम्ही पाहिला तर तळपायची आग अक्षरशः मस्तकात जाईल. त्या औरंग्यानं केलेलं छत्रपती धर्मवीर शंभूराजांचं हाल डोळ्यांना पाहवतही नाही. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना, तो चित्रपट तुम्ही पाहाल मित्रांनो, चित्रपट गृहाच्या बाहेर येईपर्यंत ना मुखातून एक शब्दही निघत नाही. तळपायची आग अक्षरशः मस्तकात जाते, रक्त खवळतं. आपलेच पितूर असतात. खर तर आम्ही नेहमी सांगतो, जो आपला असतो सर्वात खास तोच जलतय रास, आपल्या भाषेत आगरी भाषेत सांगायचं झालं तर. त्यामुळे आपल्या फितूर खर तर तेव्हा नसते. आणि एका वाघाला पकडण्यासाठी ते 80,000 कुत्रे आले होते, पण तरी माझा वाघ एकटा लढला होता. पुष्पा सर्वांनी पाहिलं, KGF सर्वांनी पाहिलं. पुष्पा सांगतो झुकेगा नाही साला, पण खऱ्या आयुष्यात कोणापुढे कधी झुकला नाही आणि त्याच्या आयुष्यामध्ये कधी एकही लढाई तो हरला नाही. तो एकमेव राजा माझा धर्मवीर शंभू राजा. त्या राजाला या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा मी अर्पण करतोय. आणि सर्व हिंदूंना विनंती असेल, आपल्या आवडीची एक गोष्ट तुम्ही खर तर तिचा त्याग करा. या धर्मवीर बलिदान मास खर तर सर्वांनी पाळणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. त्यामुळे सर्व हिंदूंना विनंती करेन मी आवर्जून की तुम्हाला मनोरंजित करणारी किंवा तुम्हाला आवडणारी एक गोष्ट तिचा तुम्ही त्याग करा. आणि 40 दिवस जे राजानं आपले हाल सोसलेत त्याचं खरं तर काही ना काही आपल्याला कळेल, त्या यातना काय होतात, त्या वेदना काय होतात. तो चित्रपट सर्वांनी आवर्जून पहा. धावा झाल्या तर 10, 2 षटकांचा खेळ संपन्न. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क पर सागर आला आणि त्याला बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला, तो असफल राहिला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला राज पाटीलला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज जय पाटीलचा खेळ. उद्या खर तर पहिला सामना ठीक 4:30 वाजता रिपोर्टिंग असेल. भिंगारी आणि त्यांच्या विरोधामध्ये फुंडे ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे एका बाजूला कुणाल नाईक, रघु परदेसी आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रथमेश म्हात्रेला आपण पाहणार आहोत. उरण तालुक्याची आन बान शान, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये ज्याला खेळताना आपण पाहिलं. गली टू ग्लोरी, शून्यातून विश्व निर्माण केलेला खर तर खेळाडू ज्यानं उरणकरांचा अभिमान आज बनलाय, उरणकरांचा स्वाभिमान बनलाय, तो खेळाडू तुम्हाला उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. धावा झाल्या तर 11 ऑक्टोबर 1993. हा हिटर हार्दिक पांड्या यांचा वाढदिवस. त्याच्या आयुष्यात बऱ्याचशा उतार चढाव आले, पण सर्व गोष्टींवरती मात करून त्यानं T20 विश्वचषकामध्ये कमबॅक करून दाखवला. धावा 11 धावफलकावरती 2.2 षटकांचा खेळ संपन्न. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक या सत्रासाठी आपण पाहतोय. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 11. धावांची गती होत नाहीये. 4 चेंडू अजूनही 2 ते 3 मोठे फटके आले तर एक चांगला टोटल स्कोर कार्ड वरती लागू शकतो. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय. येस, याच फटक्याची गरज होती. फायनली तो फटका आलाय. मच नीडेड बाउंड्री. 4 धावा. अनुज एंटरप्राइजेस जनुमान क्रिकेट संघ दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये देवा ग्रुप आवरे. अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये देवा ग्रुप आवरे संघाला आपण पाहतो. त्यामुळे एक बिग फाईट मॅच, पुढची काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. अनुज एंटरप्राइजेस जनुमान क्रिकेट संघ दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये देवा ग्रुप आवरे या दोन संघांमध्ये. आणि येस, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वारंवार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
अचूक टप्पा, भेदक मारा, नियंत्रित गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. आणि यस, बॅटला स्पर्श आहे की नाही, काय घडतंय मैदानामध्ये. आणि हो, मला तर वाटतं मैदान सोडलंय बॅटरनं. बॅटला स्पर्श, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विकेटचं पतन. मंथन मंथन पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये. नेहमी जर तुम्ही पाहिलं तर खरं तर समालोचकाच्या पाठीचा कणा कोण असतो, तो स्कोरर. स्कोरर तुमचा बोलका असायला हवा, तो नेहमी तुमच्याशी काही ना काही पुटपुटत असायला हवा, बोलत असायला हवा, जेणेकरून समालोचकाला काही ना काही नवीन माहिती मिळते आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. आणि नुकतंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चतुर्थ क्रमांक पटकावलाय. खर तर आमचे मंथन एक्सपर्ट स्कोररची भूमिका ते बजावतात. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची देखील स्पर्धा खर तर ती परीक्षा त्यांनी दिलेली आहे. निकाल मला तर वाटतंय परवा लागेल. त्यांना आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात या स्पर्धेच्या वतीनं. एकच वादा प्रीतम दादा. खर तर प्रीतम दादा म्हटलं की जनतेच्या मदतीसाठी नेहमी त्यांच्या हाकेला धावून जाणारं व्यक्तिमत्व, आपला माणूस आणि आपला आमदार. जणू काही प्रीतम दादांना हात मागा आणि ते तुम्हाला लगेचच साथ देतील असं व्यक्तिमत्व. खर तर त्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे. षटक क्रमांक तिसरं पूर्ण, 3 षटकांचा खेळ संपलाय. 17 झाल्यात, येणारे 18 बॉल 18 करायच्या. जाऊया टॉसची प्रक्रिया तिथे पूर्ण होईल आमच्या टॉस का बॉस या कक्षामध्ये. हॅलो पा, दापोली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. आवरे टीमचा कॅप्टन, नक्की दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. चला टॉस करून घ्यायचं. मी विनंती करतो विशाल ठाकूर, आपल्या शुभास नक्कीच मी टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करा. आपण कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. टॉस का बॉस लवकरात लवकर आपल्या कंदनामध्ये घ्या दोन्ही कॅप्टन्सना. आमच्या समवेत आपण पाहतो एक या विभागातील दमदार आवाज. खऱ्या अर्थानं अगदी या विभागातच दडाडले टोप खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाले. कल्याण विभागाची टोप आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश ठाकूर अगदी इंस्टाग्रामच्या माध्यमातून खूप सारे अगदी मोटिवेशन स्पीच, तदनंतर आज प्रत्येकाचे गळ्यातील ताईत बनलेत. या आव्हानानं भुराल पाडले म्हणून तर आज उरण तालुक्यात बेंडकल नगरीमध्ये आज हितेन भोईर यांच्या आदरा खातर पाहायला मिळतात. टॉस जिंकल्या टीम देवा ग्रुप आवरे. तर सामना संपल्याबरोबर आपण आपला निर्णय त्वरितच कळवायचा आहे. निर्णयावर आपण अंमलबजावणी करा याची आपण नोंद घ्या. तो चलिए हमारे साथ कमेंट्री बॉक्स में हमारे कमेंटेटर दोस्त देखिए उमंग भोईर हमारे साथ जुड़ते हुए भेंटकल की एक बेहतरीन आवाज. 18 गेंदे 18 रन. देखिए ये इक्वेशन मैदान के अंदर अब टेलीविजन स्क्रीन पर फिलहाल देख सकते हैं आप हमारा ये कमेंट्री बॉक्स, हमारा कमेंट्री पैनल. उमंग एक हंसता चेहरा आप देखोगे दोस्तों. भेंटकल गांव का एक बुलंद आवाज. हालांकि बात करेंगे इस प्रतियोगिता को जिन्होंने सिर पर उठा कर रखा है, ऐसे हमारे कमेंटेटर दोस्त देखिए. उमंग क्या कहोगे? 18 गेंदे 18 रन ये मुकाबला, क्या लग रहा है जल्दी फिनिश हो पाएगा ये मुकाबला या फिर आखिरी गेंद तक चलेगा? नक्कीच थँक्यू सर. अगदी पाहिलं गेलं तर बॉल टू रन इक्वेशन आहे. कैकदा आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग सामने डोकेडोकी धरताना पाहायला मिळाले आहेत. नक्कीच प्रतिस्पर्धी संघा
चा विचार करायला गेला तर भन्नाट वेगाची गोलंदाजी त्यांच्या देखील कडे आहे. नक्कीच गोलंदाजांनी जर जास्त जलद गतीने गोलंदाजी केली, धूर्त गती गोलंदाजी केली तर बॅटिंग टीम कुठेतरी मागे येऊ शकते. तो चलिए देखिए तुरंत आपको मुकाबला शुरू करना होगा, इस बात पर थोड़ा ध्यान दीजिए। मुकाबला तुरंत शुरू करना है आपको, बल्लेबाज तुरंत अपनी जगह पे आइए और अंपायर से गुजारिश होगी बी फास्ट। 18 गेंदे 18 रन ये मुकाबला आप देख सकते हैं। ये हमारा मुख्य अतिथि मंच देखिए, उमंग कितना सुंदर दिख रहा है। देखिए दूर से यदि आप देखोगे ये हमारा कमेंट्री बॉक्स, साथ ही साथ आप देख सकते हो श्री टानकेश्वर रंगमंच और ग्राम पंचायत बेंडकल। अठारह गेंदे 18 रन यहाँ पर और गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर गेंदबाज जय। ओपनिंग पैर मैदान के अंदर सनी और उन्हीं के साथ अजिंक्य जुड़ते हुए पहली गेंद पहला ओवर लेकर जय। जय त्यात पहिले षटक हाताळण्यासाठी पूर्वार्धाचा खेळ झालाय. उत्तरार्धाकडे वळूया. ऑन स्ट्रायकरला बॅट्समन सनी. फर्स्ट बॉल यावेळी चांगलाच बॉल, क्या बात आहे. अगदी आपण पाहिलं गेलं तर भन्नाट वेगाचा चेंडू फेकला गेलाय. गोलीच्या वेगाने चेंडू चाललाय. पहा मी म्हटलं होतं कैकदा लो स्कोरिंग सामना बॅटिंग करणाऱ्या टीम समवेत डोके डोके ठरले. जर गोलंदाजी धारदार पद्धतीने झाली ना प्रथमेश सर, तर कुठेतरी बॅटिंग करणारी टीम अडचणीमध्ये येऊ शकते. या मैदानावर कैकदा असं घडलं. याच मैदानावर नव्हे तर कित्येकदा कैक मैदानावर पाहिलं. यावरचा चेंडू अगदी लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतोय. गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. मिस फील्ड चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं. वन बाउन्स ओव्हर द रो. सीमा पार एकच वादा. राजू दादा बॅट्समनने ठोकल्या 4 धावा. बिर 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 आने धावता है बकासुर। और देखिए बकासुर जितने तेज भागता है भाई उतने तेजी से रन बनाने का प्रयास रहा है भाई यहाँ पर बल्लेबाज का। एक वादा प्रीतम दादा देखिए बात करेंगे कि 4 रन लगा यहाँ पर बल्लेबाज ने। ओ इस बार मिस टाइमिंग, गेंद दबा में खिलाड़ी वहां पर लेकिन नहीं पहुंच पाए, गेंद से थोड़ा दूर। और देखते देखते दोनों बल्लेबाजों को अवसर मिला यहाँ पर। स्कोर मित्र में बताएंगे देखिए यहाँ पर 1 रन मुकम्मल करते हुए सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 5 रन। 18 रनों का पीछा करना है पर पहले सत्र में उतनी अच्छी खासी बल्लेबाजी हुई नहीं। तो देखिए बात करेंगे यहाँ पर एक चौका लगा सिर्फ और सिर्फ अजिंक्य के खिलाफ और वो अजिंक्य को अभी वसूल करना होगा इस सत्र में। एक तेरी तो एक मेरी, 100 सोनार की और 1 लोहार की। नक्कीच पहा सद्यस्थितीला आजच्या गटातील जे सामने आहेत यामधून जो संघ जिंकेल तो उद्याच्या लॉट समवेत खेळ करेल आणि डाऊरनगर टीम सुपर 5 मध्ये दाखल झालेली आहे टीम आणि तो संघ डोंगरी आणि भेंडकल याच दरम्यान जो जिंकेल त्या समवेत फाईट करेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. फटक्यात ताकद बेमिसाल. बॉल चालाय सीमाबार. ऑडियन्स मध्ये फुल टू धमाल. 6 धावा. क्या बात है, बेमिसाल डांस कर रहे हैं यहाँ पर हमारे देखिए दर्शक। ऐसे लग रहा है कि बल्लेबाजी टीम को समर्थन है इनका पूरा, क्योंकि यदि चौका और छक्का जाता है तभी डांस करते हैं। लेकिन देखिए बात करेंगे यहाँ पर जैसे बल्लेबाजी हो रही है, अजिंक्य के खिलाफ एक चौका लगाया था और हमने कहा जरूर कि क्या अजिंक्य वसूल करेंगे और वसूली हुई भाई। चौके का जवाब छक्के से दिया यहाँ पर 6 रन दागे। अब आने वाली 14 गेंदें जीत के लिए सिर्फ और सिर्फ 7 रन की दरकार। अगली पेशकश जय। ओ यहाँ पर लॉप करने का प्रयास, प्लेड ऑन वे, विकेटों पर जाकर लगी गेंद बेल सॉप होती हुई विकेट का होता पतन। 11 रन पर लगता हुआ पहला बड़ा करारा झटका और यहाँ पर बल्लेबाज अजिंक्य छोड़ेंगे मैदान ठोकडी से। महाराष्ट्रात सध्या 3च खेळ सर्वात फॉर्मला आहेत.
एक म्हणजे क्रिकेट, त्यानंतर कबड्डी आणि मग बैलगाडा शर्यत. पोरीचा हात धरायला नाही, बैलाचा कासरा धरायला मर्दाचं काळीज लागतं. आम्ही नेहमी सांगतो 13 गेंदे 7 की दरकार. नक्कीच असे मर्द मराठी या विभागामध्ये खूप जन्मास आलेत. आज पिंडकल गावामधून देखील काही खऱ्या अर्थानं चकडा प्रेमी आपण पाहतोय. आज उदयास येत असताना जाऊया मैदानाच्या दिशेनं. नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून खूप सारे चर्चासत्र होतच असतोय. प्रथमेश सर 13 चेंडू 7 ची गरज आहे. यावलचा देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बोटांना चालना दिले गेले होते, फिंगर रोल केले गेले होते. पहा इथून हालचाली करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला आपल्याला. आणि इथून एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 1-1-1 एक बाद 11 अशी धावसंख्या पाहायला मिळते आहे. पुढील येणारे 12 बॉल 6 ची गरज आहे, म्हणजे दुप्पट चेंडू कमी धावा असा खेळ आपण पाहतोय. बलिदान मास आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस म्हटलं तर शौर्य दिवस, अगदी 40 दिवस अनन्य अत्याचार सोसले माझ्या राजानं. खऱ्या अर्थानं ज्या वारसदारानं पूर्णपणे हे खऱ्या अर्थानं स्वराज्याचं धोरण पेललं, आज खऱ्या अर्थानं ज्यांच्यावर काही टीका देखील करण्यात आल्या होत्या, तरी देखील त्या ठिकाणात सामोरं जाऊन फक्त आणि फक्त स्वराज्य हा माझा धर्म, आणि अक्षरशः असं म्हटलं गेलंय, झुकल्या औरंग्या म्हणे कैसा हा छावा, झुकल्या औरंग्या म्हणे कैसा हा छावा, ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्मास यावा, ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्मास यावा. छत्रपती शंभूराजेंना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि समालोचनाच्या माध्यमातून त्रिवार 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 मानाचा मानमुजरा. येस, आम्ही यापूर्वी देखील उल्लेख केला गोष्टीचा की एका वाघाला पकडण्यासाठी 80,000 कुत्रे आले, पण तो वाघ मात्र एकटा शेवटपर्यंत लढला. पण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये लढाई सुरू है. इस मैदान में अभी भी जंग शुरू. विकेट का होता पतन, 12 गेंदे 7 की दरकार थी, और उसी के बीच यहाँ पर आती हुई इस मुकाबले की महत्वपूर्ण विकेट, दूसरा बड़ा झटका लगता हुआ यहाँ पर बल्लेबाजी टीम को. ठोक 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 डीजे. खर तर ज्या बैलानं त्याच्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर नव्हे भारतभर केलं आणि बैलगाडा क्षेत्राच्या संपूर्ण इतिहासाच्या पानांवरती सुवर्ण अक्षराने कोरले गेलेलं नाव चतुर्थ हिंद केसरी सोन्या बैलाचं संगीत आपण ऐकलं. 11 गेंदे 7 रन. अतिशय चांगला तुम्ही उल्लेख केला की बलिदान मास सुरू आहे. हिंदूंचं आद्य कर्तव्य खर तर बलिदान मास पाळणं, आणि आपल्या धर्माचं रक्षण आणि पालन आपण नाही मग कोण करणार. गेंदबाज फिर एक बार तैयार होते हुए 11 रन बन चुके हैं, लेकिन अब आने वाली 11 गेंदे और 7 की दरकार होगी. नक्कीच डॉट डॉट येताना पाहायला मिळते आहे. डॉट चेंडू इथून बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी घातक ठरेल. नक्कीच कत्तल केली जाईल का गोलंदाजाची. खराब बॉल, यावलचा खराब बॉल, हाफ ट्रॅकर, आणि इथून येत्या 4 धावसंख्येचा दन 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 करत स्ट्रीकर. केसरी हिंद केसरी रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा मधुर आणि ते संगीत तुम्ही ऐकतात. अब 10 गेंदे 3 की दरकार. ओ स्लॉट में नहीं आई, लाउड अपील, अंपायर और लीजिए भाई, उंगली ऊपर. 3 विकेटों के बीचों बीच मिले यहाँ पर. एक और बड़ा झटका लगता हुआ, एक और बड़े विकेट का पतन. मुकाबला अभी भी पूरा हमारे दोस्तों. एक बड़ा स्ट्रोक आने के बाद एक विकेट आती हुई. इससे पहले आपने देखा छक्का लगाया अजिंक्य आउट हुए, अब चौका लगाया राज आउट हुए. एक के ऊपर एक बल्लेबाज बने चलते. पहा आज खऱ्या अर्थानं अगदी आज आमच्या समवेत आमचं खूप मोठं भाग्य आहे, कारण की आज दिग्गज समालोचकांसमवेत आज आम्ही समालोचन करतो. या मातीनं काय दिले आहे तर खूप मोठ्या स्पर्धा दिल्यात, आणि या स्पर्धांमुळेच आज आम्ही देखील घडलो. कबड्डी क्षेत्र म्हटलं तर प्रत्येक गावातील कुठलाही कार्यक्रम असो, आज खऱ्या अर्थानं आदरानं आमच्या आवाजाला पसंती दिली. त्यामुळेच यदा कदाचित कुठील उरण परिसरात कुठेही गेलो की
लगेच मनामध्ये कोणती भीती नसते, कारण की गावाकडून खूप काही शिकलोय आणि तुमच्यासारखे नवीन नवीन समालोचक इथे येण्याचं काम केलं आहे ते हितेन भुईर, त्यांचं देखील आम्ही खरोखरच कौतुक करू. कारण की काही खऱ्यानंतर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आज समालोचनांचा कॉन्टॅक्ट वाढलाय ते फक्त आणि फक्त हितेनजी यांच्या माध्यमातून. नितेश भुईर पहिल्यांदा देखील इथे उपस्थित झाले, त्यांच्याच माध्यमातून काही कसे समालोचक आले आहेत जे हितेन भुईर यांच्या सानिध्यामधून कॉन्टॅक्टमधून इथे येत असतात. त्यामधलेच एक प्रथमेश ठाकूर आपण पाहतोय, कल्याण भिवंडीचा हा एक दमदार आवाज. तो चलिए बात करेंगे यहाँ पर। देखिए पिछले लगभग 1 महीने से हितेन हमारे कांटेक्ट में थे। उन्होंने बताया कि हमें ये टूर्नामेंट बड़े पैमाने पे करनी है, हमें अलग छाप छोड़नी है इस टूर्नामेंट की और कुछ अलग करना है इस बार। हमें पहली बार हम जरूर इस प्रतियोगिता का आयोजन कर रहे हैं, लेकिन ऐसे आयोजन करना है कि लोग हर साल नाम निकालेंगे इस प्रतियोगिता का। और हितेन और उसकी पूरी टीम को हम सलाम करते हैं। लेकिन मैदान के अंदर निकल गई गेंद बाउंड्री लाइन के बाहर और इसी के साथ ये मुकाबला भी जीता है। यहाँ पर बात करेंगे साउंडे टीम ने, ढेर सारी शुभकामनाएं, बिग 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 कांग्रेचुलेशन टीम साउंडे। अब यहाँ पर मौका देंगे डीजे ऑपरेटर को और 5 मिनट नाचेंगे भाई डीजे के धुन पर।